आप सभी को नमस्कार दोस्तों। आज हम 9वीं कक्षा के संबंध में आ, बोर्ड एग्ज़ाम जो है बोर्ड से दिए गए हैं। जो एक प्रश्न पत्रिका नमूना है, 80 अंकों के लिए है। तो दोस्तों चलिए आगे प्रश्न पत्रिका देखते हैं। ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಒಂದು ಮಾದರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನಾವಿಂದು ನೋಡೋಣ. 9ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ 2024 मॉडल क्वेश्चन पेपर। तो चलिए आगे प्रश्न पत्रिका देखते हैं। दोस्तों, पहला मुख्य प्रश्न है, निम्नलिखित बहुविकल्पीय प्रश्नों के चार चार उत्तर दिए गए हैं, उनमें से सही उत्तर चुनकर संकेताक्षर के साथ लिखिए। तो दोस्तों यहाँ पे 8 प्रश्न हैं, 8 अंकों के लिए हर एक प्रश्न को मिलेगा 1 अंक। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಲ್ಲಿ ಬಹುವಿಕಲ್ಪೀಯ ಅಂದರೂ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಬಹು ಆಯ್ಕೆ ಮಾದರಿಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಒಟ್ಟು 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. 8 ಅಂಕಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಒಂದೊಂದು ಅಂಕ ಸಿಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಗಳು ಕೂಡ ಇರ್ತವೆ. ನೀವು ಆಯ್ಕೆಗಳನ್ನು ಬರೆಯುವಾಗ ಸರಿಯಾದ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಆರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಆ ಆಯ್ಕೆ ಜೊತೆಗೆ ABCD ಅನ್ನುವಂಥ ಏನು ಸಂಕೇತಾಕ್ಷರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ಸಂಕೇತಾಕ್ಷರಗಳನ್ನು ಸೇರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. संकेताक्षर ಜೊತೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಆರಿಸಿ ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए प्रश्न देखते हैं। पहला प्रश्न है, फूल के पास मौसी बैठी थी, पास का पर्यायवाची शब्द। तो दोस्तों दिए गए वाक्य में जो शब्द है पास, उस पास शब्द का पर्यायवाची ने समानार्थक शब्द कौन सा है उसे चुनकर लिखना है। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಾಕ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ವಾಕ್ಯಾಂಶದಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ ಇದೆ. ಆ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಅಥವಾ ಸಮಾನಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಇಲ್ಲಿ 4 ಆಯ್ಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಹುಡುಕಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ऑप्शन ए उत्तीर्ण है, बी दूर है, सी समीप है, डी बगल है। तो दोस्तों आप एक बार गौर से देख सकते हैं, पास शब्द का पर्यायवाची यानी समानार्थक शब्द को चुनकर लिखना है, विलोम शब्द नहीं है। ठीक है, तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। कवि, कवयित्री, लेखक डैश। तो दोस्तों कवि पुल्लिंग शब्द है, कवयित्री स्त्रीलिंग शब्द। वैसे ही लेखक पुल्लिंग शब्द है, उस शब्द से संबंधित स्त्रीलिंग शब्द क्या बनता है उसे दिए गए विकल्पों में से आप चुनकर लिख सकते हैं। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಲ್ಲಿ ಅನುರೂಪ ಶಬ್ದವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮೊದಲ 2 ಪದಗಳಿಗೆ ಏನು ಸಂಬಂಧ ಇರುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ 3ನೇ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಅನುರೂಪ ಶಬ್ದವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो ऑप्शन ए लेखकी, बी लेखिका, सी लेख, डी लेखनी। तो उत्तर आप ठीक उत्तर चुनकर संकेताक्षर के साथ आप लिख सकते हैं. ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಆರಿಸಿಬಿಟ್ಟು ಸಂಕೇತಾಕ್ಷರದ ಜೊತೆಗೆ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। निम्न वाक्यों में बहुवचन रूप है। तो दोस्तों यहाँ पे 4 वाक्यांशों को दिए गए हैं. दिए गए वाक्यांशों में जो वाक्य बहुवचन रूप में है उसे चुनकर लिखना है. ऑप्शन ए हम ही जाएंगे, बी मैं ही जाऊंगा, सी तुम ही जाओगे, डी वह ही जाएगा. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಲ್ಲಿ 4 ವಾಕ್ಯಾಂಶಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಬಹುವಚನ ರೂಪದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವಾಕ್ಯಾಂಶ ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನು ಆರಿಸ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. अपना दुख भी एक है साथी, अपना डैश भी एक। रिक्त स्थान में प्रयुक्त होने वाला दुख का विलोमार्थक शब्द। तो दोस्तों पहला जो वाक्यांश में दिए हैं दुख शब्द आए हुए हैं, उस दुख शब्द का विलोमार्थक शब्द कौन सा होता है? ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಅಪನಾ ದುಃಖ ಬಿ ಏಕ ಹೇ ಸಾಥಿ ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ದುಃಖ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ ಬಂದಿದೆ. ಆ ಶಬ್ದದ ವಿರುದ್ಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಆಯ್ಕೆಗಳಿಂದ ಆರಿಸಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಪ್ಷನ್ ಎ विलाप, बी गम, सी विरह, डी सुख। कौन सा शब्द दुख शब्द के लिए विलोमार्थक शब्द यानी विरुद्धार्थक शब्द होता है उसे चुनकर संकेताक्षर के साथ आप लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. ವಿದ್ಯಾಲಯ ಸಂಧಿ का सही विग्रह रूप. ವಿದ್ಯಾಲಯ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ
ಆ ಶಬ್ದದ ಸರಿಯಾದ ವಿಗ್ರಹ ರೂಪ ಅಂದರೆ ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಬಿಡಿಸಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ 4 ಆಪ್ಷನ್ಗಳ ಮೂಲಕ. ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ರೂಪ ಯಾವುದು, ಸರಿಯಾದ ವಿಗ್ರಹ ರೂಪ ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಆರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಪ್ಷನ್ ಎ ವಿದ್ಯಾ ಪ್ಲಸ್ ಅಲೈ ಹೈ, बी विद्या प्लस आलय है, सी विद्या प्लस लय है, डी विद प्लस आलय है. कौन सा विग्रह रूप सही है उसे चुनकर लिखना है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. आपका शुभ नाम क्या है? वाक्य अपेक्षित विराम चिन्ह. इಲ್ಲೊಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, आपका शुभ नाम क्या है. ಈ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೆಯಾಗುವಂತಹ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆ ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಆರಿಸಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಆಪ್ಷನ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಪ್ಷನ್ ಎ ಬಿ ಸಿ ಡಿ ನಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಾ ನೀವು. विस्मयादि बोधक चिन्ह है, अल्प विराम है, उद्धरण चिन्ह है और प्रश्नार्थक चिन्ह भी है. आपको कौन सा चिन्ह ठीक लगेगा, यानी इस वाक्य के लिए अपेक्षित विराम चिन्ह कौन सा होगा उसे आप चुनकर लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. गायब होना अर्थ से संबंधित मुहावरा. तो दोस्तों यहाँ पे गायब होना जो अर्थ दिए गए हैं उससे संबंधित मुहावरा कौन सा है. ಇಲ್ಲೊಂದು गायब होना ಅನ್ನುವಂಥ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಈ ಅರ್ಥ ಯಾವ ಮುಹಾವರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ ಅರ್ಥವಾಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಅರ್ಥವಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ 4 ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಅದು ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೊಂದಾಣಿಕೆಯಾಗುತ್ತೆ, ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಅದನ್ನು ನೀವು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಪ್ಷನ್ ಎ ಬೋಜ್ ಉಠಾನಾ, ಬಿ ಕದಂ ಬಡಾನಾ ಹೈ, ಸಿ हाथ बढ़ाना है, डी 9 2 11 होना है. तो आपको क्या करना है, किस मुहावरे से संबंधित यह अर्थ है उसे लिखना है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. उचित कारक चिन्ह से वाक्य पूर्ण कीजिए. दोस्तों यहाँ पे एक वाक्यांश दिए गए हैं, उसमें एक रिक्त स्थान है. रिक्त स्थान में उचित कारक चिन्ह को लिखना है. ಒಂದು ವಾಕ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಶಬ್ದ ಇದೆ, ಅದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವ ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಪ್ಷನ್ ಎ दीर्घाक्षर की, बी ऑप्शन बी दीर्घाक्षर का, ऑप्शन सी के, डी को. तो आपको क्या करना है, उचित कारक चिन्ह को लिखना है. तो चलिए दोस्तों अगला प्रश्न देखते हैं. तो दूसरा मुख्य प्रश्न है, प्रथम 2 शब्दों से संबंधित अनुरूपता के अनुरूप तीसरे शब्द से संबंधित अनुरूप शब्द लिखिए. तो दोस्तों यहाँ पे 4 प्रश्न हैं, हर एक प्रश्न को मिलेगा 1 अंक. कुल 4 अंकों के लिए अनुरूप शब्दों को आपको लिखना है. तो चलिए पहला प्रश्न देखते हैं. मौसी भीष्म साहनी गुलाब सिंह डैश. मौसी जो एक कहानी है उस कहानी के रचयिता है भीष्म साहनी. वैसे ही गुलाब सिंह इसका रचयिता कौन है, उसका नाम लिखना है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. बस 2 रुपए में काका नारियल वाला. तो नारियल वाला ने कहा कि बस 2 रुपए में काका. वैसे ही केवल 50 पैसे ऐसा किसने कहा, ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು ಹಾಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. वायु ऊर्जा हवा, सौर ऊर्जा डैश. तो वायु ऊर्जा हवा से संबंधित है, वैसे ही सौर ऊर्जा डैश किससे संबंधित है, आपको उत्तर लिखना है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. 2 पहिए साइकिल, 3 पहिए डैश. 2 ಚಕ್ರಗಳ ಉಳ್ಳುವಂಥದ್ದು ಹೊಂದಿರುವಂಥದ್ದು ಸೈಕಲ್, ಹಾಗೆ 3 ಚಕ್ರಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹದ್ದು ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखिए. तो दोस्तों यहाँ पे 4 प्रश्न हैं, 4 अंकों के लिए हर एक प्रश्न को मिलेगा 1 अंक. ಒಟ್ಟು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರುತ್ತೆ, 4 ಅಂಕಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಒಂದೊಂದು ಅಂಕಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ. ಬಂದರ್ಗಾಹ ಮೇ ನಾರಿಯಲ್ ಕಾ ದಾಮ್ ಕ್ಯಾ ತಾ. ಬಂದರ್ಗಾಹನಲ್ಲಿ ಈ ಎಳನೀರು ಅಥವಾ ನಾರಿಯಲ್ನ
ದಾಮ್ ಅಂದರೆ ರೇಟು, ದರ ಎಷ್ಟಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವಿಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ಅಲ್ಲಿನ ರೇಟ್ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವಿಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. लोगों के पास किसके लिए समय नहीं है, ಜನರ ಹತ್ರ ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಮಯ ಇಲ್ಲ ಈಗ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಪೂರ್ವಾಕ್ಷರಕ ಪೂರ್ವಾಗ್ರಹ ಪಾಠವನ್ನು ನೋಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಸಿಗುತ್ತೆ. ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. कवि के अनुसार हमें कब तक विराम नहीं है, चलना हमारा काम है. ಕವಿತಾ ತೆಗೆದು ನೋಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಕವಿಯ ಅನುಸಾರ ಅಥವಾ ಕವಿ ಹೇಳಿರುವಂತೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ವಿರಾಮ ಅಂದರೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪದ್ಯವನ್ನು ನೀವು ತೆಗೆದು ನೋಡಿದರೆ ಉತ್ತರ ಸಿಗುತ್ತೆ. ಚಲಿಯೇ ಅಗಲಾ ಪ್ರಶ್ನೆ देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. सुजान लोग संपत्ति का संग्रह क्यों करते हैं, सुजान यानी सज्जन लोग संपत्ति का संग्रह, ಸಂಪತ್ತನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸ್ತಾರೆ ಯಾವುದಕ್ಕಾಗಿ, ಯಾಕೆ ಸಂಗ್ರಹಿಸ್ತಾರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ದೋಹೆಯನ್ನು ನೀವು ಒಂದ್ಸರಿ ನೋಡಿದರೆ ಉತ್ತರ ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखिए. तो दोस्तों यहाँ पे 8 प्रश्न हैं. 16 अंकों के लिए हर एक प्रश्न को मिलेगा 2 अंक. ಒಟ್ಟು 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರುತ್ತೆ, 16 ಅಂಕಗಳಿಗೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ 2 ಅಂಕಗಳು ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ, भाई को बहन कैसे विदा करती है. गुलाब सिंह पाठ से संबंधित यह प्रश्न है. आप एक बार देखकर उत्तर प्राप्त कर सकते हैं. तो चलिए ಈ ರೀತಿ ನಿಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೊಡಲಾಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ನೋಡಿ ಮನನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದ್ಸರಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. ಬಾಬುಬಾಯಿ ನೆ ಕಿನ್ ಕಿನ್ ಸೆ ಮದದ್ ಮಾಂಗಿ, ಬಾಬುಬಾಯಿ ಯಾರ್ಯಾರಿಂದ ಸಹಾಯವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ ಅನ್ನೋದು ತುಂಬ ಸರಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉತ್ತರ. ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಹುಡುಕಿ ಬರ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. नवीकरणीय योग्य ऊर्जाओं पर प्रकाश डालिए. नवीकरणीय योग्य ऊर्जाओं के बारे में लिखिए, अथवा नवीकरणीय योग्य ऊर्जाओं कौन कौन से हैं. तो इस प्रकार आप उत्तर लिख सकते हैं. ನವೀಕರಣೀಯ ಯೋಗ್ಯ ಶಕ್ತಿ ಆಕಾರಗಳೇನಿದ್ದಾವೆ ಅವುಗಳ ಕುರಿತು ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. सौर ऊर्जा पाठ से संबंधित प्रश्न है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. ಚೆನ್ನಮ್ಮ के माता पिता कौन थे, ವೀರಾಂಗನ ಚೆನ್ನಮ್ಮ ಪಾಠ से संबंधित ಪ್ರಶ್ನೆ. ಆ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಯಾರು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. दुर्घटना से बचने के 2 उपाय लिखिए. ದುರ್ಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಬಚಾವಾಗಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದೆರಡು ಉಪಾಯಗಳನ್ನು ಬರೆಯಿರಿ. ಈಸಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ, ಆರಾಮಾಗಿ ನೀವು ಬರೀತೀರಾ. आज मेरे सामने है रास्ता इतना पड़ा, पंक्ति का आशय क्या है. ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ನೀವು ಗಮನಿಸಿ ನೋಡಿದರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪದ್ಯದ ಭಾಗವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಏನಿಲ್ಲ, ಈ ಪದ್ಯದ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ. ಈ ಪಂಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಂಕ್ತಿ ಅಥವಾ ಸಾಲು ಏನಿದೆ ಇದರ ಆಶಯವೇನು ಅಥವಾ ಈ ಪಂಕ್ತಿ ಏನನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ ನಮಗೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. कल्पना के बचपन की आकांक्षा क्या थी. पूरक वाचन से संबंधित यह प्रश्न है. ಕಲ್ಪನಾ ಚಾವ್ಲಾ ಏನಿದ್ರು ಅವರ ಬಾಲ್ಯದ ಆಸೆ ಏನಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಥವಾ ಕಲ್ಪನಾ ಕಿ ಶಿಕ್ಷಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇಲೆ ಲಿಖಿ, ಕಲ್ಪನಾ ಅವರ ಶಿಕ್ಷಣದ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ. ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆಯ್ಕೆಗಳಿರುತ್ತೆ. ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕಾಗತ್ತೆ. ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. सब प्रतिभागियों को विजयी क्यों घोषित किया गया, अथवा बुझते दीपों के तन में मन में कवि किस प्रकार के प्रकाश भरने को कहते हैं. पूरक वाचन से संबंधित प्रश्न है. तो आप एक बार पूरक वाचन पढ़ सकते हैं. पढ़ने के बाद आपको समझ में आ सकता है कि इसका उत्तर क्या होता है. तो दोस्तों आप एक बार पढ़ लीजिए. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए.
तो दोस्तों यहाँ पे 9 प्रश्न हैं 27 अंकों के लिए। यहाँ पे 9 प्रश्न है 27 अंकों के लिए। हर एक प्रश्न को मिलेगा 3 अंक। तो चलिए पहला प्रश्न देखते हैं. ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರುತ್ತೆ 27 ಅಂಕಗಳಿಗೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಇಲ್ಲಿ 3 अंकಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. तो पहला प्रश्न है रामकृष्ण मिशन की स्थापना का उद्देश्य क्या था. ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ಪಾಠವನ್ನು ನೀವು ಒಂದ್ಸರಿ ನೋಡಿದರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ನ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಆ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ ಸ್ಥಾಪನೆಯ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಮಿಷನ್ನ ಮೂಲಕ ಏನೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೀವು ನೋಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. मौसी की निस्वार्थ सेवा के बारे में लिखिए. तो दोस्तों आपको मौसी कहानी को एक बार पढ़ना है. मौसी की निस्वार्थ सेवा के बारे में मौसिಯವರ निस्वार्थ ಸೇವೆಯ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तो सारा दिन मौसी मोहल्ले में क्या करती थी, बच्चों के साथ किस प्रकार बर्ताव रखती थी मौसी, उसके बारे में बच्चों के लिए खिलाने के लिए क्या क्या देती थी, और मौसी बच्चों को कौन कौन सी कहानियाँ सुनाती थी. इस प्रकार मौसी बच्चों की सेवा किस प्रकार की, उसके बारे में विस्तार के साथ आप लिख सकते हैं. तो वही तो उत्तर होता है कि मौसी की निस्वार्थ सेवा के बारे में आप उत्तर लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. शिलंग नगर के बारे में लिखिए. तो दोस्तों आप चिरापुंजी से आया हूँ डॉक्टर प्रदीप पंत जी के द्वारा रचित या यात्रा वृत्तांत हैं. शिलंग नगर के बारे में उस यात्रा वृत्तांत में दिए गए हैं. आप एक बार पढ़ सकते हैं. ಅಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿ ಶಿಲಂಗ್ ನಗರದ ಕುರಿತು ಬರೆಯಿರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂँ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಅಂಶ ಇದು. ಆ ಪಾಠವನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. भीम ने ब्राह्मण परिवार का कष्ट कैसे दूर किया. तो दोस्तों यह प्रश्न किताब में नहीं है, फिर भी पूछा है प्रश्न पत्रिका में. भीम ने ब्राह्मण परिवार का कष्ट कैसे दूर किया. तो आप सबको पता है बकासुर क्या काम करता था और उसके बदले में क्या लेता था. एक चक्र नगरी के जो लोग थे, लोगों का कष्ट क्या था, वही कष्ट था ब्राह्मण परिवार का कष्ट. तो भीम आने के बाद उस ब्राह्मण परिवार का कष्ट कैसे दूर किया. ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡು ಅದರದ್ದೇ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ರಚನೆ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ. ಭೀಮ ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವರ ಕಷ್ಟವನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಹೋಗಲಾಡಿಸ್ದ ಅಥವಾ ದೂರ ಮಾಡ್ದ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. सड़क को साफ सुथरा रखने के लिए हमें क्या करना चाहिए. सड़क का मतलब रास्ता ಅಂದರೆ ರಸ್ತೆಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಸುಂದರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಏನೇನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ರಸ್ತೆ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಇರ್ಬೋದು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಸುಂದರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ, ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಏನೇನೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸಡಕಿ ರಕ್ಷಾ ಸಬ್ಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಪಾಠವನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ನೋಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಿಮಗೆ ಒಂದಷ್ಟು ಉಪಾಯಗಳು ಸಿಗುತ್ತೆ, ಐಡಿಯಾಗಳು ಬರುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. पर्यावरण का महत्व समझाइए. पर्यावरण बचाओ कविता से संबंधित यह प्रश्न है. डायरेक्ट क्वेश्चन है, तो आप एक बार देख सकते हैं. पर्यावरण का महत्व क्या होता है उसे लिखना है. वैसे अगला प्रश्न है, मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाने से क्या होता है. तो यहाँ भी डायरेक्ट क्वेश्चन है, प्रश्न है. तो आप एक बार कविता देख सकते हैं.
यह प्रश्न है कविता में दिए गए हैं, मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाने से क्या होता है। एक बार देखकर आप ಅಭ್ಯಾಸ करके उत्तर लिख सकते हैं। ಇದು ಪ್ರಶ್ನೆ ನೇರವಾದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪದ್ಯದಲ್ಲಿದೆ। ಸಾತಿ ಹಾತ್ ಬಡಾನ ಪದ್ಯವನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಿದರೆ ನಿಮಗೆ ಇದಕ್ಕೆ उत्तर ಸಿಗುತ್ತೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। निम्नलिखित दोहे का भावार्थ अपने शब्दों में लिखिए। तो दोस्तों आपको क्या करना है, यहाँ पे एक दोहा दिया गया है, उससे संबंधित भावार्थ अपने शब्दों में लिखना है। तरवर फल नहीं खाते हैं, सरवर पिए न पान, कही रही ಪ್ರಕಾಜಿತ್ ಸಂಪತ್ತಿ ಸಂಚಹಿ ಸುಜಾನ್। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೋಹೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆನ ಈಗ ನೋಡೋಣ। निम्नलिखित गद्यांश का अनुवाद कन्नड़ भाषा में लिखिए। ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಒಂದು ಗದ್ಯಾಂಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ಅನುವಾದ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ। ತುಂಬ ಸರಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಿಮ್ಮ ಪಾಠದಲ್ಲೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಖೇಲೋ ಕೂದೋ ಸ್ವಸ್ಥ ಹೋ ಪಾಠಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಒಂದು 3 ವಾಕ್ಯಾಂಶಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದನ್ನು ಯಥಾವತ್ತಾಗಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಲ್ಪ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಒಂದಷ್ಟು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹಾಗೇನೆ ಯಥಾವತ್ತಾಗಿ ಅವುಗಳನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ಕೂಡ ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅನುವಾದ ಮಾಡಿ ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ पूर्णांकಗಳು ಸಿಗುತ್ತೆ। राज्य राष्ट्र के स्तर पर खिलाड़ियों को पुरस्कार दिए जाते हैं, जैसे अर्जुन, एकलव्य, द्रोणाचार्य, ध्यानचंद, राजीव खेल रत्न आदि। पुरस्कार के साथ धनराशि भी दी जाती है। इसका अनुवाद करके आप कन्नड़ में लिख सकते हैं। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए। तो दोस्तों यहाँ पे 2 प्रश्न हैं 8 अंकों के लिए, हर एक प्रश्न को मिलेगा 4 अंक। तो चलिए प्रश्न देखते हैं। पहला प्रश्न है, खेलों के प्रकारों पर प्रकाश डालिए। तो दोस्तों आप सबको पता है खेलों का प्रकार कौन कौन से होते हैं, उसे अर्थ और उदाहरण के साथ लिखना है। अथवा खेलों की उपयोगिता के बारे में आप क्या जानते हैं। ಈ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನೀವು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ। ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। निम्नलिखित पद्यांश पूर्ण कीजिए। तो दोस्तों यहाँ पे अपूर्ण पद्यांश ने पद्य भाग दिए गए हैं, उसे आप पूर्ण कर सकते हैं। ऊंचा हिया हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबाकर रखता हमको हरा भरा। तो दोस्तों ऊंचा हिया और रिक्त स्थान दिए है हरा भरा, इन 4 पंक्तियों को आप लिख सकते हैं। इಲ್ಲೊಂದು ಪದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, जय जय भारत माता कविता से संबंधित पंक्तियां हैं, तो आप आराम से लिख सकते हैं। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। तो दोस्तों यहाँ पे एक गद्यांश दिए गए हैं 4 अंकों के लिए। यह गद्यांश है, गद्यांश से संबंधित 4 प्रश्न भी नीचे दिए गए हैं। आपको क्या करना है, एक बार गौर से ध्यान पूर्वक इस गद्यांश को पढ़कर समझकर दिए गए प्रश्नों के लिए सोच समझकर उत्तर लिखना है। ಸ್ನೇಹಿತರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಗದ್ಯ ಭಾಗವನ್ನು ಒಂದ್ಸರಿ ನೀಟಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡು ಈ ಗದ್ಯ ಭಾಗಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡು ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो पद्यभाग इस प्रकार है, हिरण्यकश्यप ने प्रहलाद को ईश्वर की पूजा न करने को कहा। प्रहलाद ने बात नहीं मानी, तब हिरण्यकश्यप ने उसे कैद खाने में डाल दिया, गर्म खंबे से बंधवा दिया, पहाड़ से गिरा दिया। लेकिन सब कुछ होने पर भी प्रहलाद को गोद में लेकर आग में बैठी। होलिका को वरदान था कि वह आग में जल नहीं सकती, परंतु देखते ही देखते वह जलकर राख हो गई और प्रहलाद का कुछ भी न बिगड़ा। तो दोस्तों यह गद्यांश है, गद्यांश से संबंधित प्रश्न है।
ಪ್ರಹ್ಲಾದ್ को ಹಿರಣ್ಯಕಶ್ಯಪ್ ने कैद खाने में क्यों डाल दिया ಅಂದರೆ ಪ್ರಹ್ಲಾದ್ನನ್ನ ಹಿರಣ್ಯಕಶ್ಯಪ ಏನಿದ್ದ ಅವನು ಈ ಪ್ರಹ್ಲಾದ್ನನ್ನ ಬಂದಿಖಾನೆಯಲ್ಲಿ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾನೆ ಯಾಕೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮೊದಲನೇ ಮತ್ತು ಎರಡನೇ ಲೈನ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಉತ್ತರ ಸಿಗುತ್ತೆ. ಒಂದ್ಸರಿ ಓದ್ಕೊಂಡು ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಭಗವಾನ್ ಕೆ ಅನನ್ಯ ಭಕ್ತ ಕೋಂತೆ, ಇಲ್ಲಿ ಹಿರಣ್ಯಕಶ್ಯಪ್ ಮತ್ತು ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೆಸರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಯಾರು ದೇವರನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಹಾಗಾಗಿ ಯಾರು ಭಕ್ತರು ಅನ್ನೋದು ನೀವು ಒಂದ್ಸರಿ ಓದಿ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಹೋಲಿಕಾ ಕೋಂತಿ, ಹೋಲಿಕಾ ಅನ್ನೋ ಒಂದು ಶಬ್ದ ಬಂದಿದೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. ಹೋಲಿಕಾ ಕೋ ವರದಾನ್ ತಾಕಿ ವ ಆಗ್ ಮೇ ಜಲ್ ನಹಿ ಸಕ್ತಿ. होलिका हिरण्यकश्यप की बहन थी, तो उत्तर आप लिख सकते हैं. होलिका को प्राप्त वरदान क्या था? तो अंत में होलिका को वरदान था कि वहाँ आग में जल नहीं सकती. वरदान क्या है आप इसे एक बार पढ़कर लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆನ ಈಗ ನೋಡೋಣ. निम्नलिखित वाक्यों में से सही किसी एक विषय पर 10-12 वाक्यों में निबंध लिखिए. तो दोस्तों यहाँ पे 3 निबंधों को दिए गए हैं और निबंध से संबंधित आधार बिंदु भी दिए गए हैं. इन आधार बिंदुओं के आधार पर किसी एक निबंध को आप 10 यानी 12 यानी 15 वाक्यों में निबंध लिख सकते हैं 4 अंकों के लिए. पहला निबंध है पर्यावरण की रक्षा. आधार बिंदु विषय प्रवेश, विषय विस्तार और उपसंहार. वैसे ही खेलों का महत्व, विषय प्रवेश, विषय विस्तार और उपसंहार. और ऐसे ही कंप्यूटर, विषय प्रवेश, विषय विस्तार और उपसंहार. हर एक निबंध के लिए 3-3 आधार बिंदु दिए गए हैं. आप किसी एक विषय के बारे में 10-12 वाक्यों में एक निबंध लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. अपने विद्यालय के प्रधानाध्यापक को बहन की शादी का कारण देते हुए 3 दिन की छुट्टी के लिए प्रार्थना पत्र लिखिए. ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ ಅಂದರೆ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳಿಗೆ, ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸಹೋದರಿಯ ಮದುವೆ ಇರುವ ಕಾರಣವನ್ನು ಹೇಳೋದ್ರ ಮೂಲಕ ಒಂದು 3 ದಿನಗಳ ರಜೆಯ ಪತ್ರವನ್ನು, निवेदना पत्रವನ್ನು, प्रार्थना पत्रವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಥವಾ अपने विद्यालय के शैक्षिक प्रवास का वर्णन करते हुए मित्र को पत्र लिखिए. ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂಥ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರವಾಸವನ್ನು ಏನು ಮಾಡಿರ್ತೀರ ಆ ಪ್ರವಾಸದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳಿಗೆ ನಿಮಗೆ ಈ ಒಂದು ಪತ್ರ ಲೇಖನ ಇರುತ್ತೆ. ಸ್ವಲ್ಪನೂ ತಪ್ಪಿಲ್ದಾನೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ನೀಟಾಗಿ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡು ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದು ನಮಗೆ 5 ಅಂಕಗಳು ಸಿಗುತ್ತೆ. तो दोस्तों यहाँ 9वीं कक्षा से संबंधित प्रश्न पत्रिका नमूना है. तो यह प्रश्न पत्रिका समाप्त हुई है. तो दोस्तों आप सबसे विनती है कि हमारे यूट्यूब चैनल सुज्ञानवाणी SNTV सुज्ञानवाणी, इसे आप सब ज़रूर सब्सक्राइब करें और इस वीडियो को लाइक करें और शेयर भी करो. ಸ್ನೇಹಿತರೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ಮರೆಯದೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆಯೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಕೂಡ ಮಾಡಿ. आप सभी को धन्यवाद. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.